घटनेनं कायदे तपासून शिवसेना धनुष्यबाण हे या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे। आमचं नाव शिवसेना आहे, खाली उभाटा वगैरे असं आम्हाला जोडलेलं नाही। शिवसेनेतल्या फुटीला 2 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी खरी शिवसेना कुणाची हा राजकीय वाद अद्याप शमलेला नाही। याच वादाचे थेट पडसाद हिवाळी अधिवेशनात विधानसभेतही उमटले। शिवसेना की शिंदे सेना या नावावरून विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली। ठाकरे सेनेच्या वरुण सरदेसाईंनी वांद्र्यातील शासकीय वसाहतींसंबंधात प्रश्न विचारताना दोनदा शिंदे सेना असा उल्लेख केला। सरदेसाईंच्या तोंडी शिंदे सेना उल्लेखानं शंभूराज देसाई चांगले संतापले आणि शिंदे सेना की शिवसेना यावरून दोघांमध्ये खडाजंगी रंगली। समिती बनल्यानंतर समितीची बैठक घ्यायला 3 महिने का लागले, असे माझे 2-3 प्रश्न आहेत। आणि शेवटचा माझा प्रश्न आहे की जी काही समिती बनवली यामध्ये तुम्ही अधिकारी घेतलेत, भाजपचे 2 पदाधिकारी घेतलेत, शिंदे सेनेचा 1 पदाधिकारी घेतला, अजितदादांच्या पक्षाचा 1 माजी आमदार घेतला। मी तिकडचा स्थानिक लोकप्रतिनिधी असून या समितीमध्ये मला का नाही घेतलं? केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय हा थोडासा तपासून बघा। निवडणूक आयोगानं घटनेनं कायदे तपासून शिवसेना धनुष्यबाण हे या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे। आमचं नाव शिवसेना आहे, खाली उभाटा वगैरे असं आम्हाला जोडलेलं नाही, त्यामुळे आमचा उल्लेख करताना शिवसेना म्हणून करावा। काल एका पत्रकार परिषदेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 4 वेळा शिंदे सेना म्हणाले, 4 वेळा। जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेमध्ये उभी फूट पडली। या फुटीनंतर शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कुणाकडे राहणार हा कळीचा मुद्दा बनला। केंद्रीय निवडणूक आयोगानं बहुमताच्या आधारावर हे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला बहाल केलं, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तात्पुरतं नाव आणि मशाल हे चिन्ह बहाल केलं। मात्र तरीही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे सेनेनं पक्ष आणि चिन्ह चोरल्याचा आरोप करत शिंदे सेनेला गद्दार, खोके सरकार आणि शिंदे सेना म्हणत शिंदेंच्या शिवसेनेला चांगलंच डिवचलंय। त्यात आता विधानसभेत झालेल्या वादांमुळे खरी शिवसेना कुणाची हा सवाल पुन्हा ऐरणीवर आलाय। या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या वादात कायदेशीर लढाईचा मुद्दाही उपस्थित केला जातोय। गेल्या 3 वर्षांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाचा खटला सुरू आहे। त्यात सर्वोच्च न्यायालयानं 12 नोव्हेंबरची सुनावणी पुढे ढकलून 21 जानेवारी 2026 ला घेणार असल्याचे आदेश दिलेत। मात्र केवळ निवडणूक आयोग आणि कोर्टानं नाव आणि चिन्ह एका पक्षाला दिल्यामुळे हा राजकीय संघर्ष थांबणार नाही। जोपर्यंत कार्यकर्ते आणि सामान्यांच्या मनात शिवसेना या नावाशी जोडलेली अस्मिता आणि वारसा कुणाकडे आहे यावर शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत शिंदे सेना की शिवसेना हा वाद असाच सुरू राहील। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।